लातूर आर्वी येथील संगमेश्वर विद्यालयामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत आरोग्य शिबिर संपन्न झालं। या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली। लातूर आर्वी येथील संगमेश्वर विद्यालयात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा 2024 या उपक्रमाअंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना सर्व रोगांबाबत जनजागृती निमित्त माहिती देण्यात आली आणि कान, नाक, घसा अशा सर्व रोगांची तपासणी करण्यात आली। तसेच MIT कॉलेजच्या सर्व डॉक्टर्स टीमने संगमेश्वर विद्यालयाचे कौतुक केले। या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचे सचिव प्राचार्य DN केंद्रे उपस्थित होते, तर उद्घाटक म्हणून यशवंतराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉक्टर एकनाथ माले, प्रमुख पाहुणे म्हणून संस्था कोषाध्यक्ष प्राध्यापक कविता केंद्रे, सहसचिव प्राध्यापक राजेंद्र जायभाये आणि MIT चे सर्व डॉक्टर्स उपस्थित होते। घरी मार्गदर्शन करता येईल, तर घरी सुद्धा तुम्ही मीच माझा डॉक्टर, एकदा तुम्हाला आता माझ्या डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला आजारी कसं पडायचं नाही, मग ते घरच्यांना ओके, तर 5 गोष्टीपासून तुम्ही आजारी पडता, ते 5 गोष्टी घरच्याला सांगायच्या, आपल्याला करायच्या। तर मीच माझ्या डॉक्टर मध्ये पहिलं सांगायचंय की आपल्याला स्वच्छता ठेवायची आहे, मानसिक स्वच्छता मनाची आणि दुसरी परिसराची स्वच्छता। जसं ही शाळेमध्ये आहे तसं घर सुद्धा, घर आणि परिसर स्वच्छता दिसली पाहिजे। दुसरं, आपल्या घराच्या बाजूला मच्छर पैदास केंद्र होऊ द्यायचं नाही, नाहीतर हा मच्छर तुम्हाला चावतो आणि मग तुम्हाला थंडी ताप वगैरे यायला लागते, सर्दी पडसं व्हायला लागतं, हात पाय दुखायला लागतात। म्हणून आपल्याला परिसर स्वच्छता। दुसरी गोष्ट आहे, आपल्याला आजारी पडतो तर आपण कशामुळे, जे काही आपण खातो किंवा पितो तेच निरोगी पाहिजे, म्हणजे पाणी पितो आपण तर स्वच्छ सुंदर पाणी पाहिजे। स्वच्छ पाणी म्हणजे RO फिल्टरचं घ्या किंवा RO फिल्टर नसेल तर उकळून थंड केलेलं पाणी, त्याच्यामुळे आपल्याला उलटी, संडास, कावीळ, टायफॉइड होणार नाही। म्हणजे आपलं जलजन्य आजार मुक्त, पाण्यामुळे आजार जे होतात त्याच्यापासून आपल्याला मुक्त व्हायचं। तिसरं, आहार। आपण जर कुठल्याही गाड्यावरचं, उघड्यावरचं, हॉटेलचं किंवा त्या पाकिटामधले आणतो ना, पाकिट वेगवेगळे, आपण कुरकुरे मुरमुरे काय खातो ते, तर काही कुरकुरे मुरमुरे पाकिटातलं बंद कार्यक्रम, पाकिटातलं काय घ्यायचं नाही, पाकिट मुक्त विद्यार्थी म्हणायचं। पाकिटातला ना बिडी सिगरेट घ्यायचं, ना गुटखा नाही, ना पाकिटातला बाहेरचं काय खायचं नाही। आपल्याला घरी आईवडिलांनी, आईनं, ताईनं काय जे ताजं केलेलं आहे ते खायचं आवश्यक आहे। पालकांना आता विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला वेळच राहिलेला नाही। मुलामध्ये हे सगळंच काम करायचंय ते शिक्षकांनी करायचंय, त्याच्यामुळं शासनानं मुख्यमंत्री सुंदर शाळा ही जी संकल्पना राबवलेली आहे, याच्यामध्ये अनेक उपक्रम, विविध उपक्रम दररोज इथले शिक्षक घेत आहेत आणि आपण ऑक्सिजन मिळावं किंवा पाणी सुद्धा जास्त प्रमाणात पडेल। यावर्षी पाऊस पडला नाही, अनेक ठिकाणचे म्हणजे बोर वगैरे आटत आहेत, तर त्याचा पर्याय पण आपण सुचवला, वृक्ष लागवड। तर त्या वृक्ष लागवडीसाठी एका दिवशी असाच मोठा कार्यक्रम घेऊन आपण सर्व विद्यार्थ्यांना मोफत वृक्ष देण्याचा कार्यक्रम राबवणार आहोत आणि त्या विद्यार्थ्यांनी आपल्या दारासमोर वृक्ष लावायचे, गोष्टी लावून त्याच खड्ड्यामध्ये दुसऱ्या वर्षी तेच वृक्ष लावायचं नाही, तर त्याचं संगोपन करून दुसऱ्या वर्षी त्या झाडाचा सुद्धा वाढदिवस आपण साजरा करू। आपण मुलांचा वाढदिवस साजरा करतो, त्या पद्धतीने जर झाडाचा वाढदिवस साजरा करायची संकल्पना आपल्या शाळेपासून सुरुवात झाली तर त्याचा निश्चितपणे फायदा होईल। शाळेच्या अभ्यासाबरोबरच आरोग्याकडेही लक्ष द्यावं, म्हणून ही आरोग्य तपासणी आपल्याकडे लावण्यात आलेली आहे। या संगमेश्वर विद्यालयाचे एक वैशिष्ट्य डॉक्टर सांगतो आपल्याला, या ठिकाणचा शिष्यवृत्तीचा निकाल अतिशय चांगला। 11 विद्यार्थी गत वर्षी या शाळेमधून पात्र ठरलेले आहेत। अतिशय ग्रामीण भागातली शाळा म्हणायला हरकत नाही, म्हणजे सोमवंशीनगर आर्वी असं या शाळेचं नावच आहे। आर्वी सारख्या म्हणजे अतिशय दुर्लभ भागात या ठिकाणी आमचे शिक्षक अतिशय मन लावून शिकवतात। त्यांना इंग्रजीचं शिक्षण अतिशय चांगल्या प्रकारे दिलं जात आहे। सेमी इंग्रजीचे वर्ग या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालत आहेत, त्याच्यामुळे याच्यातले अनेक उद्याचे भावी डॉक्टर आहेत
सुद्धा डॉक्टर होता येईल आपल्या प्रयत्नातनं अनेकांनी हात वर केला. त्याच्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो, वेळ द्यावा लागतो आणि या ठिकाणचे विद्यार्थी ते करायला तयार आहेत. या प्रायमरी अवस्थेमध्ये आम्ही लातूर पॅटर्न म्हणतो, लातूर पॅटर्न मध्ये फक्त 12वीकडे लक्ष दिलं जातं. प्रायमरी शिक्षणाकडे पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये आपण आणखीही त्या बरोबरीने पुढे गेलेले नाही. त्याच्यामुळं त्या विद्यार्थ्याला लिहिता वाचता आलं पाहिजे. गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी या ज्या संकल्पना आहेत त्या वयामध्ये जर परिपूर्ण तो विद्यार्थी झाला निश्चितपणाने तो पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी शिक्षकांना विनंती करणार आहे की आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्याला सुरुवातीचे 3 महिने तुम्ही वाचायला शिकवा. कारण कुठल्याही पालकाने जर एखादं पत्र आलं किंवा वृत्तपत्र बघितलं त्याची बातमी वाचून दाखवा म्हटलं की का 100% विद्यार्थ्याला वाचता आली पाहिजे. NTV न्यूज मराठी, लातूर.